तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आज आपण बॅग बघणार आहोत. हे बघा, हे माझं उरलेलं म्हणजे ओढणी होती. ओढणीचं मी शिवणार आहे. हे मी करून घेतलंय. हे 2 बेल्ट घेतलेत करून. ते बेल्ट बघा, मी फक्त प्लेन कापड घेतलंय. ते हे करून बेल्ट करून ही वरती लेस लावली आहे. तुम्ही फक्त प्लेन पण ठेवू शकता. मी थोडं डिझायनर लुक देण्यासाठी बेल्ट लावलेत. सॉरी, लेस लावली आहे. झिप घेतल्यात या 2. ह्याचं मी माप सांगते तुम्हाला किती येते. उंची 9 घेतली आहे आणि लांबी 12. दोन्ही पीस तसेच घेतले. पहिले हे आपण कापड घेतलंय, त्याच्यानंतर आतमध्ये फॉर्म सीट घातली आहे मी, ही बघा, आणि मग अस्तर लावलंय आणि मी असे लाईन मारून घेतले त्या बघा. आता आपण पहिली इकडे 2 इंचावर मार्किंग करूया. हे बघा, 2 इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आणि या लाईनीच्या बाजूनी पाव एक एक लाईन सोडून अशी शिलाई मारून घेते पूर्ण. हे बघा, आपली शिलाई मारून झाली आहे. आता आपण मधून कट करून घ्यायचंय. हे बघा, कट करून घेतला. आता हे बाजूला ठेवूया आधी. आणि मी 10 इंचाची बघा झिप घेतली आहे. 1-1 इंच कमी केलंय. 12 इंचाची आपली पट्टी आहे ना ती, मग ही 10 इंचाची घेतली. आता याला दोन्ही साईडनी कपडा लावायचा आधी. हे बघा, कपडा असा ठेवायचा आहे खालून आणि वरून. आणि आपण अशी शिलाई मारून घ्यायची इकडून. डबल शिलाई मारून घ्यायची पहिली. हे बघा, तर इकडे पण दाब शिलाई द्यायची आहे. इकडून आधी आपण रनर घालून घ्यायचंय. हे बघा, आपली झीप घालून झाली आहे. आता इथून पण आपण तसंच करून घ्यायचंय. हे बघा, आता आपण हा पीस घ्यायचा आहे कटिंग केलेला. हे आधी सेम कटिंग करून घ्यायचं. आता आधी याचा मध्य काढायचं आपण. ह्याचा पण मध्यच काढायचा आहे.
तर पलटी मारायची आहे आणि बघा हे मध्य बरोबर इकडे ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. आता याची कव्हर शिलाई द्यायची अशी. हे बघा मी सेम आकाराचं कटिंग करून घेते. तर हा भाग पण असा ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण. त्याला पण दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा आपली झीप लावून झाली आहे. आता आपण इकडे पण झीप लावून घ्यायची आहे. झीप लावायच्या आधी आपण बेल्ट लावायचे. याचा पण मध्य काढायचा. इथून 2 इंचावर मार्किंग करायची मध्यावरून आणि इकडून पण 2 इंचावर. इकडे पण तसंच करायचं आहे. मध्यावर मार्किंग करायची आहे. याचा पण मध्य काढायचा आहे पहिला. इकडून पण 2 इंचावर मार्किंग करायची आहे. हे बघा हे बेल्ट मी करून घेतले. 15 इंचाचे बेल्ट आहेत हे बघा. इथे शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा आपला बेल्ट लावून झालाय. दुसरा पण आपण असाच लावून घ्यायचा आहे. हा बघा आपला दुसरा पण लावून झालाय. आपण आधी चेक करायचं दोन्ही बेल्ट बरोबर आहेत की नाही. हे बघा बरोबर आलेत एकावर एक. आता आपण ही झीप लावली तिथे आधी अस्तर लावून घ्यायचंय. तर एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचंय. हे बघा आपलं पॉकेट तयार झालं. आता आपण आधी झीप लावून घ्यायची. झीप पण ही बघा उलटी ठेवायची आहे.
ते दाब शिलाई द्यायची आहे. बेल्ट असे वरती घ्यायचे. हे बघा, दुसरी बाजू पण आपण तशीच लावून घ्यायची आहे. हे बघा, याला पण आपण दाब शिलाई द्यायची. हे बघा, आपली झाली आहे बेल्ट लावून. आता आपण आधी रनर घालून घेऊया. हे बघा, आपलं रनर घालून झालंय. आपण पलटी मारून आधी कॉर्नरने इथून शिलाई मारून घ्यायची आहे. ते एक्स्ट्राचं कटिंग करून घ्यायचं. आता आपल्याला इकडून 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि इकडे पण 1.5 इंच. इकडे पण तसं 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. तर हे कटिंग करून घ्यायचं. आता आपण आधी इथून कव्हर शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा, हे असं पलटी. हे आधी एक्स्ट्रा थोडं आहे ते कटिंग करून घेऊया. इकडे पण तशीच शिलाई, कव्हर शिलाई करून घेते. आता आपली कव्हर शिलाई झाली आहे. हे बघ, इथे पण आपण आधी कव्हर शिलाई करून घेऊया. हे बघा, हे अशी शिलाई मारून घ्यायची आहे. बरोबर मध्यमच ठेवून. आहे बघा,
डबल शिलाई करून घ्यायची. इकडे पण तशीच शिलाई मारून घ्यायची. आता याला पण कव्हर शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा आपली कव्हर शिलाई झाली आहे. हे बघा आपली पर्स तयार झाली आहे. 2 झिपरची, ती पण आपण झिप बघा वेगळ्या पद्धतीने लावली ही. ह्याला पण खण बघा. तुम्ही ही लग्न कार्याला पण असं घेऊन जाऊ शकता. याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल वगैरे व्यवस्थित राहील. आता संक्रांतीमध्ये पण तुम्ही ही वाण म्हणून देऊ शकता अशा शिवून. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.